भारत संचार निगम लिमिटेड कंपनीचे भूमिगत केबल चोरणाऱ्या टोळीकडून पोलिसांनी तब्बल 1,05,00,000 रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केलाय। या टोळीकडून चोरीसाठी वापरलेला जेसीबी आणि टेम्पो देखील जप्त करण्यात आलाय। पोलीस उपायुक्त किशोर काळे यांनी दिलेल्या पत्रकार परिषदेतील माहितीनुसार 30 मेला रात्री 8 ते 31 मेच्या सकाळी 10 वाजेच्या दरम्यान नाशिक रोडला बिटको चौकातील संजय मेडिकल समोर ही मोठी चोरी झाली होती। अज्ञात चोरांनी BSNL कंपनीचे सिमेंटचे चेंबर उघडून आत असलेली 35 लाख रुपये किमतीची महागडी UG केबल कोणत्या तरी यंत्राच्या सहाय्याने ओढून कापून नेली। या प्रकरणी BSNLचे अधिकारी बाळासाहेब दत्तात्रय कोटकर यांनी नाशिक रोड पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल केला होता। गुन्ह्याचं गांभीर्य ओळखून वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी तपासाची चक्र वेगानं फिरवण्याचे आदेश दिले होते। 1 जूनला रात्रीच्या वेळी सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रवीण सूर्यवंशी आणि त्यांचे गुन्हा शोध पथक बिटको चौकातून लॅम्ब रोडकडे गस्त घालत होते। त्याचवेळी एक संशयास्पद मालवाहू टेम्पो पोलिसांची गाडी पाहून वेगानं पळू लागला। पोलिसांचा संशय बळावला आणि त्यांनी थरारक पाठलाग करून टेम्पोला आडवे पाडले। पोलीस जेव्हा टेम्पोपाशी पोहोचले तेव्हा त्यांना टेम्पोच्या मागच्या फळ्यामधून ऑइल गळत असल्याचं दिसलं। केबल कापताना झालेल्या ऑइलच्या या खुणेनं पोलिसांना संशय खात्रीमध्ये बदलला। पोलिसी खाक्या दाखवताच टेम्पोतील संशयितांनी पोपटासारखं बोलायला सुरुवात केली। टेम्पोची झडती घेतली असता त्यामध्ये BSNL केबलचे लहान मोठे तुकडे आढळून आले। तपासामध्ये समोर आलं की ही केबल चोरण्यासाठी चक्क एका जेसीबीचा वापर करण्यात आला होता। पोलिसांनी गुन्ह्यामध्ये वापरलेला जेसीबी आणि टेम्पोसह 1,05,00,000चा मुद्देमाल जप्त केला। अटक करण्यात आलेल्या आरोपींचे नावं वहाब अब्दुल नवाज मुंबई, सुरेश दिलीप वैराळ राहणार भांडूप मुंबई, बसंतलाल राजाराम यादव राहणार चेंबूर मुंबई, कमलेश कुमार सुखदेव रविदास नवाजा बिहार जेसीबी चालक अशी या चौघांची नावं असून न्यायालयानं पोलीस कोठडी सुनावली आहे। त्यांनी अशाच प्रकारे इतर कुठे गुन्हे केलेत का याचा तपास पोलीस करीत आहेत। पोलीस आयुक्त संदीप कर्णिक, पोलीस उपायुक्त किशोर काळे, सहाय्यक पोलीस आयुक्त डॉक्टर सचिन बारी यांच्या मार्गदर्शनाखाली नाशिक रोडचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक जितेंद्र सपकाळे आणि पोलीस निरीक्षक अतुल चौधरी यांच्या नेतृत्वामध्ये ही कामगिरी करण्यात आली। या कारवाईत सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रवीण सूर्यवंशी, हवालदार विशाल पाटील, सागर अडणे, महेंद्र जाधव, पोलीस शिपाई अरुण गाडेकर, रोहित शिंदे आणि योगेश रानडे यांनी महत्त्वाची भूमिका बजावली। दिनांक 1 जून रोजी बिटको चौकातून लॅम्ब रोडकडे जाणारा जो रोड आहे त्या रोडवरती नाशिक रोड पोलीस स्टेशनच्या आमच्या DBचे अधिकारी APS सुरेश साहेब आणि त्यांच्या अंमलदारांना मिळालेल्या माहितीवरून आम्ही त्या ठिकाणी टेम्पो जो आहे तो ताब्यात घेतला आणि त्यासोबतच एक JCB देखील त्या ठिकाणी आपण ताब्यात घेतलेला आहे आणि त्यांच्याकडून त्या टेम्पोमधून जी आपली BSNL जी शासकीय कंपनी आहे त्याची जी OFC ज्याला आपण म्हणतो म्हणजे ऑप्टिकल फायबर केबल ही साधारणपणे 50 मीटर लांबीची केबल त्या ठिकाणी त्याचे तुकडे करून चोरून नेत असतानाचा तो जो प्रकार आहे तो उघडकीस आलेला आहे। याच्यामध्ये जी केबल जप्त केलेली आहे त्याची किंमत साधारणपणे 35 लाख आहे आणि एकूण याच्यामधला टेम्पो आणि प्लस JCB असा एकूण 1,05,00,000चा मुद्देमाल त्या ठिकाणी हस्तगत करण्यात आलेला आहे। याच्यामध्ये आतापर्यंत आम्ही तपासामध्ये एकूण 4 आरोपींना अटक केलेली आहे। त्यातले 3 आरोपी हे जे आहेत मुंबईतले आहेत, एक परराज्यातला राहणार आहे। याच्यामध्ये आणखीन आता एक साधारणपणे असं निष्पन्न होतं की आपल्याला माहिती आहे की येणाऱ्या कुंभमेळ्याच्या अनुषंगानं शहरामध्ये विविध ठिकाणी विकास कामं सुरू आहेत। त्यामुळे त्या विकास कामांच्या माध्यमातून देखील रस्ते असतील किंवा इतर काही ठिकाणी त्या ठिकाणी खोदकाम झालेलं आहे। तर त्याचा फायदा घेऊन अशा पद्धतीनं जणू काही हे पण ऑफिशियल किंवा अधिकृत खोदकाम करणारे व्यक्ती आहेत असं भासून त्या ठिकाणी चोरी करण्याचा त्यांचा प्रयत्न होता। मात्र तो प्रयत्न आम्ही पोलिसांनी हाणून पाडलेला आहे। त्याच्यामुळे आमचं देखील नागरिकांना सर्वांना आव्हान असेल की अशा पद्धतीनं जर काही घटना आपल्या निदर्शनात येत असेल तर त्याच्याविषयी आपण पोलीस प्रशासनाला तसेच संबंधित प्रशासनाला देखील त्या ठिकाणी आम्हाला अवगत करावं। मात्र या कामगिरीबद्दल मी नाशिक रोड पोलीस ठाण्याचे आमचे PI सपकाळे साहेब आणि त्यांची सर्व DBची टीम यांचं अभिनंदन देखील करतो आणि याच्यामध्ये अधिक तपासाअंती याच्यामध्ये नेमके ते पुढे कुठे त्याची विक्री करणार होते आणि कशा पद्धतीने याचं पुढचं आणखीन ट्रान्झॅक्शन होणार होतं याचा देखील अधिक सविस्तर तपास आम्ही त्या ठिकाणी करत आहोत। वेद न्यूजसाठी प्रतिनिधी अनिल गुंजाळ, नाशिक रोड।